तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण व्लॉग बनवत आहे. आज चालू भिवतास वॉटरफॉलसाठी. बाजूलाच दिशादर्शक फलक वन विभागाने लावलेला बघू शकता. आणि हा आहे नाशिक पेठ गुजरात हायवे. तर मित्रांनो, मी आज गावी म्हणजे माझं गाव मसगण या ठिकाणी गेलो आणि तिथून शिवशेत आंबे या रस्त्याने मदळपाडा परिसर बघू शकता. अतिशय सुंदर रस्ता आणि पुढे आपण पूल पण बघणार आहोत. जम्मू काश्मीरसारखी घाटीचा अनुभव आपल्याला या ठिकाणी येतोय. मित्रांनो, बघू शकता पार नदीवरील मदळपाडा आणि शिवशेत आंबे यामधील हा पूल. आणि अनेक पर्यटक या ठिकाणी वनभोजन करताना दिसून येत आहेत. अतिशय सुंदर लोकेशन आहे. तुम्ही नक्की या ब्रिजवरून गेले तर असा नजारा बघू शकता. पुढे घाट चढून आल्यानंतर कोटिंबी येथील बारी बघू शकता. पूर्ण डोंगर कोरलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी विकास कांबळे आणि आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत करतो. मित्रांनो, आज आले आम्ही भिवतास. माझ्यासोबत आहे सुनील सर. ते नेहमी माझ्यासोबत असतात. सुरगाण्यामधील हे भिवतास केळवणजवळ असलेलं नाशिकपासून 80 किलोमीटर अंतरावर असणारे ठिकाण बघू शकता आपण. इथे सुंदर बनलं आहे. इथे पाठीमागून हॉटेल्स झालेले आहेत आणि पाठीमागे बघितलं तर हे सुशोभीकरण केलेलं आहे इथे. छान. आणि आज रविवार असल्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी आले आहेत. पाठीमागे पोलीस बंदोबस्त आहे. भारताचा नायगारा म्हणून संबोधला जाणारा भिवतास वॉटरफॉल निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या सुरगाणा तालुक्यातील नयनरम्य असा भिवतास धबधबा महाराष्ट्र व गुजरात राज्यातील पर्यटक व निसर्गप्रेमीचा नंबर 1 सेल्फी पॉईंट बनला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने भिवतास धबधबा व परिसर दिवसेंदिवस गर्दीने फुलत आहे. मित्रांनो, त्यात भर म्हणजे येथील वन विभागाने केलेले सुशोभीकरण विविध मनोरे लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होत असून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आणि आपण पाठीमागे बघू शकतो भिवतास धबधबा.
भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळावन, खोकरवीर, आंबोडा या परिसरात आहे. हा धबधबा सुमारे 1000 फूट खोल खाली कोसळतो. मित्रांनो, भिवतासचा धबधबा आणि धुकं नाही, ते आहेत फवारे. कडकर पडतो आणि त्यातून 2 धबधबे आहेत. इकडे बघू शकता आणि इकडे बघू शकता. मित्रांनो, अतिशय सुंदर धबधबा नक्की या ठिकाणी भेट करा. नाशिकपासून 80 किलोमीटरवर आणि तिथे हॉटेलची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्था. पार्किंगची किती होतं? पार्किंगचे 30 रुपये का फोर व्हीलरचे आणि टू व्हीलरचे 20 रुपये असते होते. नक्की विजिट करा. छान लोकेशन. विशेष करून शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी परिसरात खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या परिसराला जणू यात्रेचे स्वरूप येते. धबधबा परिसरात निसर्गप्रेमी आनंदाने संचार करत सेल्फी घेताना आनंदात दिसून येतात. मित्रांनो, हे ठिकाण जितके चांगले तितके खतरनाक सुद्धा आहे. या ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या आहेत, त्यामुळे आनंद घेताना काळजी घ्या. फायनली भिवतास धबधबा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मित्र भेटलेले इथे या ठिकाणी. कोणतं गाव आहे? बघू शकता पर्यटक या ठिकाणी आणले.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.